100% अचूक वार्षिक राशी भविष्य मेष रास 2025 या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच. हिमतेने पावले टाका, यश मिळेल. मूर्तिमंत चैतन्य, उसळणारे तारुण्य व ओसंडून जाणारा उत्साह हे आपले वैशिष्ट्य आहे. युद्धभूमीवर, रणांगणावर, कुस्तीच्या आखाड्यात धैर्याने व तेजाने पराक्रम करून चमकणारी आपली रास आहे. संकटकाळी न घाबरणारी आपली रास आहे. तर मेष राशीच्या वार्षिक राशी भविष्याविषयी जाणून घेऊया. 100% अचूक मेष राशीच्या लोकांच्या आरोग्याविषयी जाणून घेऊया. या राशीच्या व्यक्तींना सुरुवातीलाच सांगण्यास हवे की दिनांक 30 मार्च 2025 पासून मेष राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होणार आहे. सामान्यतः आरोग्य चांगले राहणार आहे. वर्षभर गुरूंची साथ लाभणार आहे. त्यामुळे फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. प्रतिकूल कालखंड दिलेला आहे. त्या काळात आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. आजारपण येणार नाही, पण दुर्लक्षित करून चालणार नाही. 30 मार्च 2025 पासून सर्व व्यवहारांकडे चांगले लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने चांगला कालखंड 1 जानेवारी 2025 पासून 28 जुलै 2025 पर्यंत आणि 14 नोव्हेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंत, 7 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. याचबरोबर मेष राशीच्या लोकांना व्यवसाय व आर्थिक स्थितीविषयी जाणून घेऊया. व्यवसाय व आर्थिक लाभ, उद्योगधंदा, व्यापाराच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. स्थूलमानाने 1 जानेवारी 2025 पासून 14 मे 2025 व 5 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 हा कालखंड सामान्यतः चांगला राहील. 18 ऑक्टोबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 या कालखंडात व्यवसायात प्रचंड वाढ होईल. सामान्यतः व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार या गोष्टी समाधानकारक राहणार आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कर्मचारी वर्गात सहकार्य लाभेल. बाजारपेठेचा अभ्यास करून शांत चिंतेने आपला व्यवसाय व्यापार करू शकता. 1 जानेवारी 2025 पासून 14 मे 2025 या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायात एखादी नवीन शाखा, नवीन प्रयोग करू शकता. आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून 1 जानेवारी 2025 पासून 26 जानेवारी 2025, 1 जुलै 2025 पासून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत, 15 नोव्हेंबर 2025 पासून 8 डिसेंबर 2025 पर्यंत, 2 डिसेंबर 2025 पासून 25 डिसेंबर 2025 पर्यंत आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून ही वेळ, हे दिनांक खूप चांगले आहे. यानंतर मेष राशीच्या लोकांना नोकरीविषयी जाणून घेऊया. नोकरीतील मेष राशीच्या व्यक्तींना
दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 14 मे 2025 हा कालखंड अत्यंत समाधानकारक आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कर्तव्याला, कर्तृत्वाला, अनुभवाला संधी मिळेल. काहींना बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बढतीच्या व प्रगतीच्या आड कोणी येऊ शकणार नाहीत. वरील कालखंडात शत्रुपीडा जरा सुद्धा येणार नाही. ज्या व्यक्ती मुळातच अधिकारी आहेत त्यांच्या हाताखाली लोकांचे चांगले सहकार्य लाभेल. या कालखंडात तुम्ही चांगल्या संधीच्या अपेक्षा करू शकता. नोकरीत पगारवाढ होणार आहे. नोकरीत अधिक चांगला कालखंड कोणता? 14 एप्रिल 2025 पासून 14 मे 2025 पर्यंत, 1 जून 2025 पासून 16 जुलै 2025 पर्यंत, 16 ऑगस्ट 2025 पासून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि 6 डिसेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत. हा कालखंड नोकरीच्या दृष्टिकोनातून, प्रगतीच्या दृष्टिकोनातून, बढतीच्या दृष्टिकोनातून अधिक चांगला आहे. वरील कालखंडात नोकरी व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता कमी आहे. या कालखंडात नोकरी व्यतिरिक्त इतर चांगल्या गोष्टीही घडणार आहेत. वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला यावेळेस अतिशय कटाक्षाने पाळावाच लागेल. मेष राशीच्या लोकांना प्रॉपर्टी संदर्भात जाणून घेऊया. प्रॉपर्टी व गुंतवणूक या दृष्टीने, तसेच नवीन जागा, बंगला, प्लॉट, वाहन खरेदी करण्यासाठी मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूप समाधानकारक आहे. त्यांच्यासाठी खालील कालखंड खूप चांगला आहे. 1 जुलै 2025 पासून 26 जुलै 2025 पर्यंत, 21 ऑगस्ट 2025 पासून 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि 2 नोव्हेंबर 2025 पासून 16 डिसेंबर 2025 पर्यंत प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग आहे. याचबरोबर मेष राशीच्या लोकांना संतान सुखाविषयी जाणून घेऊया. संतती सौभाग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक चांगले आहे. स्थूलमानाने दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा कालखंड चांगला आहे. या कालखंडात मेष राशीच्या व्यक्तींना संतान सुख मिळेल. मुला मुलींच्या शाळा कॉलेजाचा प्रवेश निश्चित होईल. अनेक मुलाबाळांचे प्रश्न निकाली लागतील. मनासारख्या गोष्टी घडतील. विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त होईल. योग्य शाळा कॉलेज प्रवेश मिळेल. याचबरोबर मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्य याविषयी जाणून घेऊया. मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सुख या दृष्टिकोनातून संमिश्र स्वरूपाचे आहे. 30 मार्च 2025 पासून शनीची कुटुंब स्थानावर म्हणजेच दुसऱ्या स्थानावर दृष्टी असणार आहे. यामुळे काही कमी उणे राहण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2025 पासून 17 ऑक्टोबर 2025 हा कालखंड वैवाहिक सौभाग्यासाठी चांगला आहे. विशेषतः 1 जानेवारी 2025 पासून 17 ऑक्टोबर 2025 हा कालखंड विवाहासाठी मुलांना आणि मुलींना अतिशय सुयोग्य आहे. सुयोग्य चांगला जोडीदार मिळणार आहे. शुभ कार्याच्या दृष्टीने चांगला आहे. घरात शुभ कार्य होणार आहे. मंगल कार्य होणार आहे. साखरपुडा, विवाह
व कोणत्याही शुभ कार्यासाठी वरील कार्य आणि वरील कालखंड चांगला आहे. 19 ऑक्टोबर 2025 पासून 5 डिसेंबर 2025 या कालखंडात गुरु 4थ्या स्थानात असल्यामुळे हा कालखंड विवाहासाठी अत्यंत प्रतिकूल आहे. याचबरोबर मेष राशीच्या लोकांना प्रवासाविषयी जाणून घेऊया. प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली यासाठी हे संपूर्ण वर्ष कमी अधिक प्रमाणात सुखकर राहणार आहे. प्रवासाचे योग येतील, तीर्थयात्रेचे योग येतील. प्रवासाच्या दृष्टीने चांगला कालखंड 30 जून 2025 पासून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत आणि 4 सप्टेंबर पासून 18 ऑक्टोबर पर्यंत हा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत शुभकारक आहे. या कालावधीमध्ये प्रवास घडणार आहे, पण या खालील कालखंडात प्रवास चुकूनही करू नका. 21 ऑगस्ट 2025 पासून 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि 17 डिसेंबर पासून 18 डिसेंबर 2025 या कालखंडामध्ये प्रवास करणे टाळावे. सुगंधी, प्रसिद्धी, अंगीकृती कार्यात या दृष्टीने यश खूप काही मिळवून देणार आहे. गुरुची भ्रमणे अनुकूल आहेत. 30 मे 2025 पासून अनुकूल असणार आहेत. कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन, वृत्तपत्र, कायदा, प्रसार माध्यमे, नाट्य, रंगभूमी या सर्व क्षेत्रात तुम्ही बऱ्यापैकी आघाडी घ्याल. आरोग्य, आर्थिक स्थिती, नोकरी, इतर सर्व बाबतीत जशी काही उलथापालथ होऊ शकते. खालील कालखंडात तुम्हाला प्रसिद्धी, नावलौकिकपणा मिळणार आहे. 28 जानेवारी पासून 30 मे पर्यंत, 6 जून पासून 22 जून पर्यंत, 26 जुलै पासून 20 ऑगस्ट पर्यंत, 15 नोव्हेंबर पासून 2 डिसेंबर पर्यंत आणि 6 डिसेंबर पासून 28 डिसेंबर पर्यंत तुम्हाला प्रसिद्धी, नावलौकिक मिळवून देण्याचा योग आहे. याचबरोबर मेष राशीच्या लोकांना प्रतिष्ठा, अधिकार, पद, मान्यता प्राप्त, सार्वजनिक कार्य, राजकारण, समाजकारण या सर्व दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना सामान्यतः 15 मे पासून 18 ऑक्टोबर 2025 हा कालखंड चांगला आहे. या कालखंडात तुम्हाला सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. मान प्रतिष्ठेसाठी अनुकूल कालखंड 15 जानेवारी 2025 पासून 12 फेब्रुवारी 2025, 15 जून 2025 पासून 16 जुलै 2025 पर्यंत आणि 14 ऑक्टोबर पासून 9 नोव्हेंबर 2025 पर्यंत मान, प्रतिष्ठा, नावलौकिक यासाठी हा काल अतिशय अनुकूल आहे. सारांश काय तर मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्यासाठी चांगला आहे, व्यवसायासाठी चांगला आहे, नोकरीसाठी चांगला आहे, वैवाहिक सुखासाठी चांगला आहे, संतान प्राप्तीसाठी चांगला आहे, प्रॉपर्टीचा योग आहे, नोकरी चांगला आहे, प्रवास, नावलौकिकता यात सुद्धा चांगला आहे. पण 30 मार्च 2025 पासून मेष राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष अनुकूल असणार आहे, पण या सर्व गोष्टींना साडेसातीचा एक किनारा असणार आहे. त्यामुळे
मेष राशीच्या लोकांनी साडेसातीपासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी.